सायलेंट गुन्हा मोठा सवाल. ही चोरी नाही का की रोजची सवय? तळोजा पोलीस ठाणे हद्दीत कायदा झोपलाय की विकला गेलाय? पोलिसांच्या आशीर्वादाने सळई चोरी सुरू असल्याचा खळबळजनक आरोप. नावाडे फाटा परिसरात भंगार माफिया बेधडक आणि पोलीस मात्र गप्प. नावडे फाटा परिसरात विवेक हिंदुस्तान ढाब्याच्या पाठीमागे लोखंडी सळईची ये-जा नियमित आहे. प्रश्न इतकाच आहे, ही वाहतूक कायदेशीर आहे का? कंटेनरमधून आलेल्या सळया, ट्रेलरमधील पाईप, भीम आणि लोखंडी माल ड्रायव्हरांच्या संगनमताने गायब होतोय आणि तोच माल ब्लॅक मार्केटमध्ये विकला जातोय असे आरोप समोर येत आहेत. मग प्रश्न उरतो, हे सगळं पोलीस ठाण्याच्या नजरेतून कसं सुटलं? भंगार माफिया सरफराज, इम्तियाज, हजरत आणि त्यांची टोळी पुन्हा सक्रिय असल्याचे आरोप होत असताना तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांची भूमिका काय? नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची प्रतिमा यामुळे मलिन होत नाही ना? कारवाई होणार की फक्त प्रश्न विचारले जाणार? तळोजा पाहतोय, नवी मुंबई पाहते आणि आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.